महापालिकेच्या हद्दीतील तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत कोल्हापूर महापालिकेनं संबंधितांना नोटिसा पाठवल्या आहेत। या नोटिसांविरोधात त्या बांधकामधारकांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती। त्याबद्दल आज सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। न्यायालयानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं, पण महापालिकेच्या संभाव्य कारवाईला स्थगिती देण्यास नकार देऊन महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करावं असे स्पष्ट आदेश दिले। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 9 जून रोजी होणार आहे। पण एकूणच कायदेशीर प्रक्रिया विचारात घेता महानगरपालिकेला तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यास कोणताही अडथळा येणार नाही अशी चिन्ह आहेत। तावडे हॉटेल परिसरातील गांधीनगर हद्दीपर्यंतची जागा कोल्हापूर महापालिकेची असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेनं त्या परिसरातील बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या आहेत। नोटिसीचा 15 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुनावणी होईल। दुसरीकडे महापालिकेनं पाठवलेल्या नोटिसांविरोधात संबंधित मिळकतधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली। त्यातून महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती। या याचिकेवर आज कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। न्यायालयानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं, पण महापालिकेच्या कारवाईला कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला। किंबहुना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करावं असे आदेश महापालिकेला देण्यात आले। या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जूनला होणार आहे। महापालिकेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नायडू आणि अभिजित अडगुळे काम पाहतायत।